आपल्यासोबत राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आहे। भाऊ, जो अर्थसंकल्प सादर झाला कशा प्रकारे बघता तुम्ही याकडे? नाही, साधारणतः विश्वगौरव देशनायक युगपुरुष मोदीजींचा जो संकल्प आहे त्या दिशेने या अर्थसंकल्पाचा प्रवास हा दिसतो आहे। गरिबी ही पूर्णपणे आपल्याला संपुष्टात आणायची आहे। अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य मूलभूत गरजा या सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहे। आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की 2 कोटी पुन्हा गरिबांसाठी घर बांधण्याचा संकल्प झाला। भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही असा गरीब व्यक्तीला इतके वर्ष काँग्रेसच्या राज्यात वाटायचं। मागच्याही याच्यात आपण बघितलं मोठ्या प्रमाणावर घरकुल योजना झाली। राज्यांनी सुद्धा याला आपल्या मदतीचा हात पुढे करत पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेमध्ये आता मी थेट 1 लाख रुपये ज्यांच्याकडे जागा नाही त्यांना देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी कॅबिनेटमध्ये केला आहे। आपण बघितलं असेल की 11 कोटी 60 लाख शेतकऱ्यांना आपण थेट 6,000 रुपये देतो। आता यामध्ये सुद्धा डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर DBT किती मोठा उपयोग झाला। पहिल्यांदा खाते नसणारे 1/2 कोटी असे परिवार होते, 1/2 कोटी लोक होते ज्यांचं खातं नव्हतं। आज 1/2 कोटी नवीन खाते काढले। हा या देशाचा एकूण आर्थिक प्रगतीच्या मार्गावर आवश्यक पायाभूत गरजा आहे त्या पूर्ण सरकारच्या वतीने केल्या जात आहे। नागरी बचत गटांसाठी विशेष लक्ष देण्यात आलं यावर। महिला बचत गटासाठी आहे, फिशिंगसाठी आहे। खरं तर हे बजेट पूर्ण नाही, जुलैमध्ये पूर्ण बजेट आहे। हे लेखानुदान आहे, वोट ऑफ अकाउंट्स आहे। आपल्याला साधारणतः काही प्राथमिक ज्या गोष्टी आहेत त्या गरजांच्या संदर्भामध्ये हा अर्थसंकल्प आहे। अनेक गोष्टी ज्या पुढे भव्य दिव्य करायच्या त्या जुलैमध्ये घोषित होईल। आणि म्हणून विरोधकांना याच्यात काही दिसलं नाही। मला आश्चर्य वाटतं की विरोधकांना अर्थसंकल्प म्हणजे समजलं की नाही हाच प्रश्न आहे। कारण हा लेखानुदान आहे, याच्यामध्ये अशा मोठ्या मोठ्या घोषणा करता येत नाही किंवा अंमलबजावणी करण्यासाठी या अर्थसंकल्पात दिशा नसेल। 16 जूनला देशाच्या संसदेची 16 जूनच्या अगोदर आपल्याला निर्मिती करणं गरजेचं आहे। तर आपला अर्थसंकल्प जूनमध्ये जेव्हा सुरू होईल तेव्हा मग त्याच्यावरचं बजेट जूनच्या 2ऱ्या आठवड्यात 4थ्या आठवड्यात किंवा जुलैमध्ये येण्याची शक्यता तेव्हा पूर्ण बजेट येईल। या बजेटमध्ये 2 गोष्टी पाहायला मिळाल्या। एक तर म्हणजे लक्षद्वीपसाठी विशेष निधीची सोय करण्यात आली, पूर्वोत्तर राज्यांवर विशेष लक्ष असणार आहे असं देखील सांगितलं। हा, मग असं आहे, तुम्हाला देशामध्ये एकतेचा भाव निर्माण करायचा असेल, आम्ही म्हणायचो की अनेकता में विविधता में एकता यही है हमारे देश की विशेषता। पण हे खरं आहे, काँग्रेसच्या राज्यामध्ये सर्वंकष सर्वांगीण सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आणि आध्यात्मिक या विकासामध्ये आपण मागे पडलो, मुठभर लोक वाढलेत। आता लक्षद्वीप आमच्यासाठी पर्यटनाचं एक भव्य दिव्य दालन उघडं करू शकतं किंवा ईशान्येमध्ये सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बदल घडवून आणू शकतो। या दृष्टीने त्यांचं लक्ष काश्मीर असेल, लेह लडाख असेल, ईशान्य भाग असेल किंवा लक्षद्वीप सारखे भाग असेल, माननीय मोदीजी सर्वंकष विकासाच्या सर्वांगीण प्रगतीच्या बाजूने उभे राहतात। आणि तुम्ही बघितलं असेल की खरं तर मोदी हे तो मुमकिन आहे, लोकांना त्रास होतो, काही फार त्रास होतो। स्वतःचं कर्तृत्व अतिशय छोटं आहे आणि मोदीजींसारख्या आभागा एवढ्या कर्तृत्वाच्या प्रधानमंत्र्याला आपण काहीतरी निम्न शब्दात बोलणं, स्वतःचं कर्तृत्व शून्य, ही एक फॅशन झाली। पण ठीक आहे, लोकशाहीमध्ये याला काही थांबवता येत नाही। हा आपण न्यायालयात यावर काही दाद मागू शकत नाही, कायद्यामध्ये ही दाद पण जनतेच्या न्यायालयात याचा हिशोब बरोबर होणार आहे। सौर ऊर्जेला घेऊन एक नवीन धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रात जवळपास 11 महिने किंवा त्यापेक्षाही जास्त काळ म्हणजे 12 महिने ऊन राहतं, त्यामुळे महाराष्ट्राला कसा फायदा होईल या योजनेचा? मोठा फायदा होईल, महाराष्ट्राला मोठा फायदा होईल। आणि खरं तर जगामध्ये सुद्धा आता पर्यावरणयुक्त ऊर्जा यावर जास्त भर दिला जातो आहे। जगामध्ये आपल्यालाही माहीत आहे की ब्रह्मांडामध्ये इतके शोध गावत आहे, करोडो डॉलर्स खर्च केल्यानंतर सुद्धा इतके मोठे भव्य ग्रह आहे। भव्य म्हणजे एक ग्रह तर असा आहे की आपले 13 लाख पृथ्वीच्या साईजचे हे मावतील तिथं, पण सजीव नाही। सजीव तर आपल्याकडेच आहे, पण दुर्दैवाने 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात 84 लाख योनीमध्ये
आपलीच योनी आहे की जे शेखची कथा ऐकल्यावरही ज्या फांदीवर बसली त्याच फांदीला तोडण्याचा प्रयत्न करताय. जर पर्यावरण बिघडलं, ओझोन वायुमंडळ संपलं तर अनेक प्रश्न निर्माण होतील. भारतीय ओटीचे प्रश्न निर्माण होतील, हवा प्रदूषण आहे, जलप्रदूषण आहे. आणि मग अशा वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्ही कोळसा वापरायचा आणि ऊर्जा करायची. आणि आज जगामध्ये सुद्धा आता 200 वर्षापेक्षा कमी काळ पुरेल एवढाच कोळसा आहे. नंतर काय कराल? तर आजच पूर्वतयारी करावी लागेल. ताणगागर विहीर खोदाल का? तर म्हणून त्या दृष्टीने जे आहे तयारी म्हणून या योजनेकडे बघ. पर्यावरणयुक्तच ऊर्जा हाच मार्ग आहे. बरं, एक सर्वसामान्याचा अत्यंत कळीचा विषय टॅक्स स्लॅब. टॅक्स स्लॅबमध्ये सूट नाही दिली, जो आहे तसाच ठेवण्यात आलेला आहे. काय वाटतं तुम्हाला पुढच्या जो पूर्ण बजेट येईल तेव्हा कदाचित शक्यता असेल? हे साधारणतः मी जसं म्हणतो की हा बजेट नाही आहे, लेखानुदान आहे, वोट ऑफ अकाउंट आहे. आणि त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीचे निर्णय करत नाही. हे निर्णय करायचे असेल तर जुलै बजेटमध्ये करावे लागतात. टॅक्स स्लॅबमध्ये आत्ता बदल करणं हे काही अपेक्षित नसतं. शेवटला जे अनुसंधान म्हणजे जो मोदीजींनी आधी नारा दिला त्या या बजेटमध्ये देखील त्याचा उल्लेख झालेला आहे. त्यामुळे या सरकारची पुढचं जे नियोजन आहे ते यातनं दिसतं. नाही, 100% स्वर्गीय लालबहादूर शास्त्रीजींनी या देशाला एक शब्द दिला, जय जवान जय किसान. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी आलेत, त्यांनी एक शब्द जोडला, जय जवान जय किसान जय विज्ञान. आणि विज्ञानाचा पुढे सुद्धा इन्व्हेन्शन इनोव्हेशन आहे, ज्याच्यामध्ये शक्तिशाली देशाच्या निर्मितीला अनुसंधान हा शब्द जोडावाच लागेल जर देशाला शक्तिशाली करायचा आहे. आणि म्हणून जय जवान जय किसान जय विज्ञान आणि माननीय मोदीजींनी त्याला जय अनुसंधान हा शब्द जोडला. आपल्या देशामध्ये जर तुम्ही बघितलं तर 2013च्या अगोदर 2000 पेटंट 3000 पेटंट, तेव्हा अमेरिका चायना हे वेगाने 3 लाख पेटंट, म्हणजे आपण त्यांच्या 1% राहत नव्हतो. पण आज तुम्ही बघितलं असेल स्टार्टअप स्टँडअप युनिकॉर्न कंपन्या ज्या पद्धतीने आपले पेटंटची संख्या वाढते आहे. मग आता एक्झॅक्ट आकडा यावर्षीचा माहीत नाही, पण आपण 10 पट 15 पट आपण लक्ष गाठलं आपल्या देशाचे पेटंट. आता आपण अमेरिका चायनाच्या बरोबरीने जाण्याचा प्रयत्न करतो आहे. मग तो जायचा प्रयत्न करायचा असेल आणि थर्ड इकॉनॉमी व्हायचं असेल, तिसरी आर्थिक सत्ता, तर मग तुम्हाला अनुसंधानशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. आणि अनुसंधान करावं म्हणून तुम्ही बघितलं असेल की आता पद्म पुरस्कार हा बाहेर देशाच्या एकाला दिला, कारण त्यांनी आपल्या देशामध्ये येऊन उद्योग केला. आणि आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सीमध्ये असं साधारणतः जगात मानलं जातं की हे खरं आहे की काही ठिकाणी AI किंवा रिसर्चमध्ये अमेरिका चायनामध्ये काही कंपन्या पुढे आहे. पण तुम्ही अमेरिकेचा जर अभ्यास केला ना तर अनेक पेटंट हे अमेरिकेच्या नावाने आहे, पण यावर रिसर्च करणारे मात्र भारतीय आहे. आणि म्हणून मग या दृष्टीने जर जय अनुसंधान करून हे सारे भारतीय यांची ही बौद्धिक ऊर्जा बौद्धिक क्षमता ही जर आपण उपयोगात आणली तर आपला देश भारत खरंच महान आहे. भारत महान आहे हे आपण दाखवू शकतो. एवढी शक्ती आणि व्यक्ती हे आपल्या देशात आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.